विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल रिझनिंग हा MBA CETच्या एक्झामिनेशनमध्ये सगळ्यात जास्त वेटेज असणारा युनिट असतो आणि तुम्हाला जर या युनिटमधून जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंगवरील PYQs डिस्कस करणार आहोत, जे की संपूर्ण स्पष्टीकरणासह असणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, सीईटीच्या नवीन रूलनुसार आता सीईटी 2 वेळा वर्षातून होणार आहे. तर सेकंड अटेम्प्ट जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी MBA CET लाईव्ह बॅच आपली 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि आजच ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बघा, पुढचा न्यूमेरिकल आहे. 9 आणि 8 ची जोडी आहे. तसंच 16 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग 9 - 1 केलं तर 8 येतं. मग तसंच 16 - 1 केलं तर 15 यायला पाहिजे. बट 15 ऑप्शन्समध्ये नाहीये. सो त्यामुळे नक्कीच हे पॅटर्न, असा जो पॅटर्न आहे तो तर नसणार आहे. राईट. मग एक्झॅक्टली पॅटर्न कसं आहे, तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा. 9 जो आहे तो कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. बरोबर आहे. मग इथे 3 - 1 म्हणजेच n-1 है ना, आणि त्याचा काय केलेला आहे इथे घन केलेला आहे. बरोबर आहे. मग तसं केलं तर काय होतं? 2 येतं. बरोबर आहे. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 केलं तर किती होतं? बेदोनी 4, 4 दोन्ही 8. बरोबर आहे. 8 येतं इथे. तसंच 16चं केलेलं आहे. 16 कशाचा आहे? 4चा आहे. 4 - 1 बरोबर आहे. त्याचा घन म्हणजेच 4 - 1 केलं तर 3 है ना. 3 गुणिले 3 गुणिले 3 केलं तर किती होतं? 27 येतं. 27 आहे, ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन सी. ठीक आहे. अशा प्रकारे पुढील प्रश्न. क्लेमोर इज रिलेटेड टू स्वॉर्ड इन द सेम वे ॲज बेरेटा इज रिलेटेड टू. म्हणजे जिथं आपण काय म्हणू शकतो की क्लेमोर असं दिलेलं आहे है ना, आणि तो कशाशी संबंधित आहे? स्वॉर्ड. राईट. मग त्याच्या पुढे जो शब्द असणार आहे तो असणार आहे तुमचा बेरेटा है ना, आणि त्याच्याशी संबंधित क्वेश्चन मार्क आपल्याला शोधायचा आहे है ना. बघा, क्लेमोर हे एका तलवारीचं प्रकार आहे आणि बेरेटा हे जे एक ब्रँड आहे जो की गन बनवतो. काय बनवतो? गन बनवतो. त्यामुळे गन या ठिकाणी एक्झॅक्टली राईट आन्सर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला करंट थोडंसं माहिती पाहिजे. कॅसल, फॉडर, फिश, क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता या ठिकाणी कॅसल म्हटलं तर काय होतं? गाई म्हशी असतात. बरोबर आहे, जे की फॉडर बनवतात. मग फिश म्हणजे मासा है ना, यासाठी नैसर्गिक अन्न म्हणून काय असतं? तर ते असतं तुमचं प्लॅंक्टन. ठीक आहे. हा उत्तम पर्याय या ठिकाणी आहे, म्हणजेच करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. सिलेक्ट द पेअर विथ द सेम एनॉलॉजी, पेन अँड सिडेटिव्ह. आता बघा, पेन आणि सिडेटिव्ह अशी एक जोडी दिलेली आहे आणि ऑप्शन मध्ये सुद्धा काही जोड्याच दिलेल्या आहेत. तर पेन आणि सिडेटिव्हला मॅच करणारी अशी जोडी आपल्याला ऑप्शन मधून ओळखायची. त्याआधी आपल्याला माहिती असणं किंवा त्याचा अर्थ कळणं गरजेचं आहे. पेन म्हणजे काय? दुःख होतं, त्रास होतो. बरोबर आहे. आणि ते कमी करणारं म्हणजे आहे तुमचं सिडेटिव्ह. बरोबर आहे. मग तसंच मॅच करणारं बघायला गेलं तर ऑप्शन बी आहे. ग्रीफ म्हणजे दुःख है ना, आणि ते कमी करण्यासाठी काय असतं? तर सांत्वना म्हणजे कन्सोलेशन. राईट. त्यामुळे ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा. न्यूमरिकलच दिलेला आहे. 14 ची जोडी 9 सोबत आणि 26 ची जोडी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. बघा, या ठिकाणी दोन प्रकारे आपण सोडवू शकतो. एक म्हणजे 14 जो अंक दिलेला आहे त्यालाच आपण डिवाइड केलेला आहे, म्हणजे 14 केलेला आहे आणि त्यानंतर मायनस 14 म्हणजे 1 आणि पुढचा त्याचा 4 म्हणजे 1 प्लस 4. उत्तर किती येईल? है ना, 1 आणि 4 5 येतं, म्हणजे 14 मायनस 5 केलं तर उत्तर येतं 9. बरोबर आहे. आलं 9. त्याचप्रमाणे 26 करून बघा. 26 मायनस 2 6. उत्तर किती येईल? 26 मायनस 8. बरोबर आहे ना. तर किती आन्सर यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे 18. 18 आहे का ऑप्शन मध्ये? नाही. राईट. त्यामुळे ही जी गोष्ट आहे किंवा हा जो पर्याय आहे किंवा ही जी पद्धत आहे या ठिकाणी पूर्णपणे चुकीची ठरते. दुसरी पद्धत बघायला गेलो तर सेम. आता 14 आहे है ना, 14चा आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर 1 गुणिले 4
राईट, प्लस 1 अधिक 4, बरोबर आहे. म्हणजेच किती येणार, 1 गुणिले 4चं 4 आणि प्लस 1 आणि 4चं 5, किती येतं, 9 येतं. करेक्ट. तसंच 26चं आपण करून बघूया. 26चं, ठीक आहे, 2 गुणिले 6 प्लस 2 प्लस 6, म्हणजेच बेसख्ख 12 प्लस 2 आणि 6 8, किती येतं, 20. 20 आहे का ऑप्शन मध्ये, आहे, ऑप्शन ई. आलं लक्षात. सो ऑप्शन ई या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे. दोन पद्धतीने आपण केलं. पहिली पद्धत चुकली, कारण का ऑप्शन 18 है ना, तो आपल्याला दिसत नाहीये, ABCDE मध्ये कुठेच 18 नाहीये. त्यामुळे आपण दुसरी पद्धत वापरली. दुसऱ्या पद्धतीमध्ये 20 आलं, 20 ऑप्शन मध्ये आहे, त्यामुळे ई ऑप्शन या ठिकाणी करेक्ट येतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं शॉक होईल. त्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला परत एकदा तसा प्रश्न मिळालाय. वाईल इंट्रोड्युसिंग अ गर्ल ॲट अ पार्टी, अनिल सेड, अनिलने सांगितले. आता काय म्हटलंय, शी इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. सिमिलर प्रश्न आहे ना, है ना, सिमिलर प्रश्न आपल्याला बघायला मिळतो ना. हाच फायदा होतो जेव्हा तुम्ही PYQs डिस्कस करता किंवा PYQs प्रॅक्टिस करता. रिपीटेड क्वेश्चन्स कुठल्या टाईपचे येत आहेत एक्झामिनेशन मध्ये ते आपल्याला कळतं आणि आपण त्या पद्धतीने प्रिपरेशन करत असतो. आलं लक्षात. त्यामुळे बघा, या ठिकाणी सुद्धा सेम आन्सर येणार आहे, फादर इन लॉज, कारण मागचा प्रश्न जो आहे तसाच हा प्रश्न आहे, है ना. शी इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. ओके, सेम प्रश्न आहे. सो फादर इन लॉ, सासरा, याचा राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ अ मॅन सेड, आय हॅव नो ब्रदर ऑर सिस्टर बट द फादर ऑफ दॅट मॅन इज द सन ऑफ माय फादर. त्याने काय सांगितलं, माझा भाऊही नाहीये, माझी बहीणही नाहीये, म्हणजे तो एकुलता एक असणार आहे, बरोबर आहे. बट द फादर ऑफ दॅट मॅन, म्हणजे तो जो व्यक्ती ज्याला पॉइंट आउट करतोय फोटोग्राफमध्ये, हा जो माणूस आहे, हा कोण आहे, हा माणूस कोण आहे, तो माझ्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे, है ना. आता समजा तो माणूस आहे ए, कोणता माणूस, ज्याच्याकडे पॉइंट आउट केले, है ना, त्याचे वडील आहेत बी, बरोबर. आता हा व्यक्ती काय म्हणतोय, त्याचे वडील म्हणजे त्याचे वडील बी आणि तो व्यक्ती आहे ए. या ए चे वडील बी जे आहेत ते कोण आहेत, माझ्या वडिलांचा मुलगा आहे, बरोबर आहे. माझे वडील म्हणजे कोण, सी असणार आहेत समजा, ठीक आहे. मग यांचा मुलगा हा, यांचा मुलगा हा, कारण बी ला भाऊ बहीण कुठलाच नाहीये, बरोबर आहे ना. मग ए कोण झाला, स्वतः त्या व्यक्तीचा मुलगा झाला, बरोबर आहे ना, स्वतः त्या व्यक्तीचा मुलगा झाला. कारण माझ्या वडिलांचा मुलगा, है ना, माझ्या वडिलांचा मुलगा, त्यांनी स्वतःच अगोदर सांगितले मला भाऊही नाही बहीणही नाही, मग माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे तो एकुलता एक असणार आहे, आणि त्याचा मुलगा आहे तो म्हणजे कोण, त्याचा स्वतःचाच मुलगा आहे तो, बरोबर आहे. त्यामुळे राईट आन्सर आहे ऑप्शन बी, हिज सन. सोपं आहे ना. पुढचा प्रश्न बघा, वाईल इंट्रोड्युसिंग राजेश, नेहा सेड, हिज ब्रदर्स फादर इज द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर. हाऊ इज नेहा रिलेटेड टू राजेश. ओके, पहिलं बघा, नेहा, ओके, नेहा काय म्हणते, राजेशला इंट्रोड्यूस करते. आता हिज ब्रदर्स फादर, ओके, हिज ब्रदर्स फादर म्हणजे आपण समजा की राजेश जो आहे, ठीक आहे, राजेशचे फादर म्हणजे राजेशचा भाऊ, आपण मंगेश करूया चला, ठीक आहे. मंगेश, मंगेश आणि राजेश भाऊ भाऊ आहेत, है ना. आता राजेशचा भाऊ मंगेश याचे वडील, ठीक आहे, आपण काय करूया, फादर, ठीक आहे. ब्रदर्स फादर इज द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर म्हणजे याचे वडील, ग्रँडफादर, करेक्ट. मग ग्रँडफादर हे आहेत, बरोबर. मग या ठिकाणी विचारले की हाऊ नेहा रिलेटेड टू राजेश. आता तिने काय सांगितलंय, माझे ग्रँडफादर म्हणजे हिचे ग्रँडफादर आणि मंगेशचे ग्रँडफादर आणि राजेशचे ग्रँडफादर सिमिलर असणार आहेत. मग हिचेही ते ग्रँडफादर असतील तर मग हे दोन कोण झाले, राजेश आणि मंगेश, तिचे भाऊ झाले. देन हाऊ नेहा इज रिलेटेड टू राजेश, सिस्टर, बहीण आहे. पुढील प्रश्न बघा, पॉइंटिंग टू अ मॅन इन अ फोटोग्राफ, आशा सेड हिज मदर्स ओनली डॉटर इज माय मदर. हाऊ आशा इज रिलेटेड टू दॅट मॅन. ओके, दॅट मॅन इज हिअर, ठीक आहे. हिज मदर्स म्हणजे या मॅनची मदर, ओके, या मॅनची मदर. हिज मदर्स ओनली डॉटर म्हणजे या मदरची डॉटर, बरोबर आहे. आपण इथे करूया
डॉटर है ना, इज माय मदर म्हणजे या डॉटरची मुलगी आशा आहे. बरोबर, बरोबर आहे ना, या डॉटरची मुलगी आशा आहे. मग आशा आणि या मॅनचं काय नातं झालं? आता मॅन आणि ही डॉटर जी आहे म्हणजे आशाची आई जी आहेत, हे कोण आहेत? ब्रदर आणि सिस्टर आहेत. बरोबर आहे, ब्रदर आणि सिस्टर आहेत. मग आशा आणि मॅन हे कोण झाले? बरोबर आहे ना, तर तो मॅन झाला तिचा मामा आणि ती आशा कोण झाली? त्याची भाची. बरोबर, त्यामुळे ऑप्शन सी ते नीस करेक्ट येणार आहे. ठीक आहे. आता हा बघा ब्लड रिलेशनचाच प्रश्न आहे, बट सिम्बॉल किंवा पझल बेस्ड आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय, ए प्लस बी म्हणजे ए इज द सिस्टर ऑफ बी, म्हणजे प्लस हा साइन सिस्टरसाठी आहे. करेक्ट. ए मायनस बी मीन्स ए इज द ब्रदर ऑफ बी, म्हणजे मायनस हा साइन ब्रदरसाठी आहे. करेक्ट. त्यानंतर ए स्टार बी म्हणजे ए इज द डॉटर ऑफ बी. आता स्टार जो आहे तो कशासाठी आहे? डॉटरसाठी आहे. करेक्ट. मग प्रश्न काय? देन विच ऑफ द फॉलोइंग शोज दॅट ई इज द मॅटर्नल अंकल म्हणजे मामा ऑफ डी. ठीक आहे, म्हणजे ई हा कोण आहे? मामा. करेक्ट. डी जे आहे हे कोण आहे? भाची आहे, म्हणजे त्याला नीस वगैरे आपण म्हणू शकतो. राईट. आणि त्यामध्ये ऑप्शन्स मध्ये बघितलं तर डी एफ ई सगळीकडे आपल्याला दिसत आहे, म्हणजे एफ जी आहे, एफ ही कोण आहे? ही मामाची बहीण असायला पाहिजे आणि डी ची आई असायला पाहिजे. बरोबर, म्हणजे मदर ऑफ डी आणि सिस्टर ऑफ ई. करेक्ट. बरोबर आहे ना. आता या ठिकाणी ऑप्शन्स दिलेत आपल्याला. राईट. मग या सिम्बॉल नुसार आपल्याला काय करायचं आहे? क्रम लावायचा आहे. बरोबर. मग अगोदर आपण डी ला ठेवलं, समजा डी है ना, डी ला ठेवलं. डी ची आई कोण आहे? बरोबर आहे. डी ही कोणाची मुलगी आहे? डी ही मुलगी आहे एफ ची. मग इथे आपण स्टार करणार. डी ही कोणाची मुलगी आहे? एफ ची है ना. एफ इज द मदर ऑफ डी, डी इज द डॉटर ऑफ एफ. ठीक आहे, डॉटर साठी स्टार साइन आहे. मग डी इज डॉटर ऑफ एफ म्हणजे डी स्टार एफ आला. आणि एफ ही ई ची बहीण आहे. बहिणीसाठी साइन कुठला आहे? प्लस आहे, प्लस ई असायला पाहिजे. म्हणजे डी बघा या ठिकाणी मी सांगतो, डी स्टार एफ प्लस ई असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये आहे का? आहे, ऑप्शन ए. समजलं. आता हे सिम्बॉल्स दिलेत, या सिम्बॉल्स वरून आपल्याला नातं कोणत्या सिम्बॉलसाठी लागतं हे बघायचंय. त्यानुसार क्रम लावायचा आहे. मुलगी, आई आणि तिचा भाऊ. ठीक आहे, असं क्रमानुसार लावलं तर आपल्याला ऑप्शन ए हे राईट आन्सर येत आहे. पुढचा प्रश्न बघा. आफ्टर वॉकिंग 6 किलोमीटर आय टर्न्ड राईट अँड कवर्ड डिस्टन्स ऑफ 2 किलोमीटर, then turned left and covered distance of 10 kilometer. In the end, I was moving towards north. From which direction did I start my journey? ठीक आहे, असं विचारलेलं. आता इथे समजा तो अज्युम करूया आपण नॉर्थ साइडला डिरेक्शनला तोंड करून आहे. आफ्टर वॉकिंग 6 किलोमीटर, 6 किलोमीटर तो नॉर्थला गेलाय समजा 6 किलोमीटर. ठीक आहे, तिथून तो राईट टर्न घेतलेला आहे. राईट टर्न घेऊन तो 2 किलोमीटर चाललेला आहे. त्यानंतर त्यांनी डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि 10 किलोमीटर नंतर तो काय केलेला आहे? लेफ्ट टर्न घेतलेला आहे. ठीक आहे, 10 किलोमीटर. एक सेकंड. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. इन द एंड है ना, शेवटी काय झालेलं आहे? आय वॉज मुव्हिंग टुवर्ड्स द नॉर्थ. बरोबर आहे, नॉर्थला तो चाललेला आहे. फ्रॉम विच डिरेक्शन डिड आय स्टार्ट माय जर्नी. ठीक आहे, मग आपल्याला ते विचारले कुठल्या डिरेक्शनने केलंय, तर ऑब्व्हियसली साऊथने केलेलं आहे. आता इथून जर बघायला गेलं तर हे कुठल्या डिरेक्शन आहे? साऊथ आहे त्यासाठी है ना, तर साऊथ याचं उत्तर करेक्ट येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. रसिक वॉक्स 20 मीटर नॉर्थ, देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 30 मीटर, then he turns right and walks 35 meter, then he turns left and walks 15 meter, then he again turns left and walks 15 meter. In which direction and how many meters away is he from his original position? आता बघा, पहिली गोष्ट तर आपल्याला हे व्यवस्थितपणे मांडणी करावं लागेल. इथे बघा या डिरेक्शन वरती है ना, नॉर्थ वाय आणि ईस्ट एक्स हे दोन्ही प्लस मध्ये असतात. राईट, आपण शिकलो आहे. साऊथ वाय आणि वेस्ट एक्स हे दोन्ही मायनस मध्ये असतात. राईट, हे गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे आपण लिहूनच ठेवूया. त्यानंतर बघा, आता रसिक वॉक्स 20 मीटर नॉर्थ म्हणजे या ठिकाणावरून तो नॉर्थला आता वळलेला आहे. किती? 20 मीटर्स. मग प्लस मध्ये आहे है ना, आपल्याला एक्स
आणि वाय हे काढायचं आहे. राईट. आता नॉर्थ हा वाय आहे. आता स्टार्ट पॉइंट तर आपण काय घेतो, नेहमी 0 आणि 0 असं घेतो. आता इथे आहे, पहिला आहे नॉर्थ. नॉर्थ म्हणजे काय, वाय. ठीक आहे, आणि प्लस मध्ये आहे. मग एक्स 0 आहे आणि वाय इथे आता काय येणार आहे, 20 मीटर्स. राईट, हे पहिला झाला. पुढे देन ही टर्न्स राईट. राईट देन ही टर्न्स राईट. आता इथे आहे, इथून राईट घेतलाय त्याने, म्हणजे कुठे झालं आहे, ईस्टला आलेला आहे, म्हणजे एक्स. ठीक आहे, आता एक्स ची व्हॅल्यू आपल्याला येईल. पुढे काय आहे, ईस्टला आहे तो. ठीक आहे, मग एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 30 आणि इथे 20. करेक्ट. त्याच्या पुढे बघा, देन ही टर्न्स राईट अँड वॉक्स 35 मीटर. आता राईट घेतलेला, राईट म्हणजे आता कुठे तो, आता तो साऊथच्या दिशेने तोंड करून आहे. साऊथ म्हणजे वाय आहे आणि मायनस मध्ये आहे. राईट, वाय आहे आणि मायनस मध्ये आहे. मग वायचा आपल्याला काय 20च्या जागी आता घ्यावं लागेल, म्हणजे 30 आणि 20 मध्ये 35 काय करावं लागेल, मायनस करावं लागेल, कारण वाय हा मायनस मध्ये येतो, साऊथ मायनस मध्ये येतो. राईट, मग 35 मायनस 20 केलं तर आपल्याला मिळतं 15. 15 कसं येईल, मायनस मध्ये, कारण आपण 20 मायनस 35 करतोय बरं का, आपल्याला समजण्यासाठी आपण 35 घेतला. सो किती येणार इथे, -15. ठीक आहे, पुढे बघा, देन ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक 15. आता इथून लेफ्ट, बरोबर, इथून लेफ्ट म्हणजे कुठे, आता परत तो ईस्टला, एक्स म्हणजे प्लस मध्ये, बरोबर, प्लस मध्ये, ईस्ट. ईस्ट म्हणजे एक्स, म्हणजे 30 मध्ये आता आपल्याला प्लस करावे लागतील, किती, 15 प्लस करावे लागतील. मग 15 प्लस केले तर 45 आणि -15. करेक्ट. पुढे देन ही अगेन टर्न्स लेफ्ट अँड वॉक 15. आता लेफ्ट घेतलंय, परत लेफ्ट म्हणजे नॉर्थ कडे तोंड केलंय. नॉर्थ म्हणजे प्लस आणि वाय. ठीक आहे, नॉर्थ म्हणजे प्लस आणि वाय. मग 45 हा जसाचा तसा, आणि वाय मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल, बरोबर ना. किती ऍड करायचे, 15 ऍड करायचे, म्हणजे -15 मध्ये जर +15 केले तर किती येईल, तर 0. बरोबर, मग आपल्याला किती मिळालं, 45 इतकं डिस्टन्स मिळालेलं आहे. मग 45 ऑप्शन मध्ये आहे का, आहे, ऑप्शन डी मध्ये आहे. फेस कुठे आहे, ईस्टला. ठीक आहे, आलं लक्षात, 45 मीटर्स तो चाललेला आहे आणि ईस्टला त्याचं आता डिरेक्शन असणार आहे. ठीक आहे, समजलं, अशा प्रकारे. पुढचा प्रश्न बघा, देर आर 4 टाउन्स पी, क्यू, आर अँड टी. ओके, क्यू इज टू द साउथ ईस्ट ऑफ पी, R is to the east of Q and southeast of P, and T is to the north of R in line with QP. In which direction of P is T located? बघा, सोपं आहे. या ठिकाणी आपल्याला डिरेक्शन काढूनच व्यवस्थितपणे समजू शकतं. कॅल्क्युलेशन नुसार जर आपण काढलं तर थोडंसं अवघड जाऊ शकतं. अशा प्रश्नाला डिरेक्शन वाईजच आपण काढलं तर व्यवस्थितपणे आपल्याला कळू शकतं. ठीक आहे, देर आर 4 टाउन्स पी, क्यू, आर अँड टी. पी, क्यू, आर अँड टी असे 4 टाउन्स आहेत. ठीक आहे, क्यू जो आहे इज टू द साऊथ ईस्ट ऑफ पी. मग आपण पी ला काय करूया, पी ला आपण सेंटर पॉईंट ठेवूया इथे. पी इज अ सेंटर पॉईंट. ठीक आहे, पी च्या साऊथ वेस्टला काय आहे, क्यू आहे. साऊथ वेस्ट म्हणजे कुठे, हे साऊथ वेस्ट कोण आहे, क्यू आहे. ठीक आहे, साऊथ वेस्टला क्यू आहे. ठीक आहे, हे डिरेक्शन लक्षात ठेवा बरं का, हे आपण काढलेलं इथे. त्यानंतर पुढे बघा, आर इज टू द ईस्ट ऑफ क्यू. आता क्यूच्या ईस्टला आपण एक्झॅक्टली ईस्टला काय करूया, कोणाला ठेवूया, आर ला ठेवूया. आता त्याच्या पुढे काय म्हटलंय बघा, साऊथ ईस्ट ऑफ पी, है ना. आर इज द ईस्ट ऑफ क्यू. क्यूच्या ईस्टला आर आहे आणि साऊथ ईस्ट पीच्या साऊथ ईस्टला आहे. आता हे साऊथ ईस्ट बरोबर आहे, बरोबर आलेलं आहे, साऊथ ईस्ट है ना. पीच्या साऊथ ईस्टला आर आहे आणि क्यूच्या ईस्टला आहे आर. पुढे बघा, टी इज टू द नॉर्थ ऑफ आर. आरच्या नॉर्थला म्हणजे एक्झॅक्टली सरळ वरती कोण आहे, जस्ट अ सेकंड, व्यवस्थितपणे घेऊया आपण, है ना. एक्झॅक्टली आरला, आरच्या नॉर्थला कोण आहे, टी आहे, है ना. आणि पुढे काय म्हटलंय, इज टू द नॉर्थ ऑफ आर इन लाईन विथ क्यू पी, म्हणजे क्यू, पी आणि टी, या क्यू पीच्या लाईनलाच टी सुद्धा असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता हे लाईनला व्यवस्थितपणे आलेलं आहे. पुढे इन विच डिरेक्शन ऑफ पी इज टी. आता पी च्या कुठल्या डिरेक्शनला टी आहे, तर ऑब्विस आहे, इथे जर सरळ आपण बघितलं तर ही कुठली डिरेक्शन आहे, एक तर नॉर्थ आणि ईस्ट, म्हणजे हे नॉर्थ ईस्ट असणार आहे. मग नॉर्थ ईस्ट आहे का ऑप्शन मध्ये, आहे, ऑप्शन ए नॉर्थ ईस्ट हे एक्झॅक्टली बरोबर आहे.
आता तुम्ही कन्फ्यूज नका हो. बघा हेच प्रश्न, हे माझे बनवलेले प्रश्न किंवा कुठून घेतलेले प्रश्न आहेत, हे तुमच्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे. समजलं? तुमच्या एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता डिरेक्शनचा. पुढचा प्रश्न बघा. द डोर ऑफ बीज हाऊस फेसेस ईस्ट फ्रॉम द बॅक साइड ऑफ हिज हाऊस. B walks straight 50 meters. Again, he walks 25 meters after turning to his left. Then he turns to his right and walks 50 meters. Finally, he turns towards the north and walks 25 meters and stops. Okay. What is the distance between the starting and end point? आता बघा याला आपल्याला डायरेक्शन वाईजच करावं लागेल, तेव्हाच आपल्याला कळेल. एक तर त्याचं ईस्ट साईडला घराचं तोंड करून तोंड केलेलं आहे किंवा फेस आहे घराचं. बी त्याचं हाऊस आहे. ठीक आहे, ईस्ट साईडला. फ्रॉम द बॅक साइड म्हणजे उलट्या साईडने है ना. बी काय करतोय, चालत जातोय. किती? 50 मीटर. बघा इथे कॅल्क्युलेशन कसं होतं. अगेन ही वॉक्स 25 मीटर टर्निंग टू द हिज लेफ्ट, म्हणजे लेफ्टला तो वळलेला आहे. किती गेलेला आहे? 25 मीटर. करेक्ट. तिथून पुढे बघा काय झालंय, 25 मीटर नंतर तो अगेन ही टर्न्स इन द राईट, म्हणजे राईटला वळलेला आहे. आणि किती गेलेला आहे? 50 मीटर. आणि त्यानंतर फायनली टर्न्स टू द नॉर्थ, म्हणजे नॉर्थ साईडला वळलेला आहे. किती? 25 मीटर. म्हणजे इथेही आणि इथेही तेवढाच डिस्टन्स आहे. म्हणजे हे आणि हे दोन्हीही तेवढाच डिस्टन्स आहे. इथे हे आणि हे तेवढाच डिस्टन्स आहे. मग काय विचारलंय की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द एंड पॉइंट. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट हा होता आणि एंड पॉइंट हा होता. बरोबर. मग या ठिकाणी हे 50 आणि या ठिकाणी हेही 50. राईट. 50 आणि 50 किती होतात? 100 मीटर. ऑप्शन आहे का? येस, ऑप्शन बी 100 मीटर या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, सोपा होता प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, सिमिलर त्याच टाइप्स आहे. वन डे रवी लेफ्ट होम अँड सायकल 10 किलोमीटर साऊथवर्ड. साऊथ साईडला तो 10 किलोमीटर सायकल पळवत गेला. टर्न राईट अँड सायकल 5 किलोमीटर. पुढे तो उजवा टर्न घेतला आणि 5 किलोमीटर पर्यंत सायकल चालवत गेला. परत उजवीकडे टर्न घेतला, टर्न राईट अँड सायकल 10 किलोमीटर. आता तो पुढे राईट टर्न घेऊन 10 किलोमीटर पर्यंत सायकल चालवत गेला. पुढे टर्न लेफ्ट अँड सायकल 10 किलोमीटर. 10 किलोमीटर पर्यंत परत तो पुढे लेफ्ट टर्न घेऊन चालवत गेला. हाऊ मेनी किलोमीटर्स विल ही हॅव टू सायकल टू रिच हिज होमस्टेड. आता परत त्याला घरी जायचं असेल तर त्याने किती किलोमीटर पर्यंत सायकल चालवावी लागेल, है ना. सोपं आहे बघा. एक तर आपण एक बिंदू तयार केलेला आहे. इथून तो काय केलेला आहे, साऊथवर्ड साईडला 10 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. तिथून त्याने काय केलेलं आहे, राईट टर्न घेतलेला आहे आणि 5 किलोमीटर पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. तिथून पुढे त्याने परत राईट टर्न घेतला आणि 10 किलोमीटर पर्यंत आलेला, म्हणजे एक्झॅक्टली तेवढाच डिस्टन्स. ठीक आहे. जिथून त्याने स्टार्ट केलं होतं आणि साऊथवर्ड 10 गेलाय, तेवढाच डिस्टन्स त्याने 5 किलोमीटर जाऊन परत इथून 10 किलोमीटर पर्यंत घेतलेला आहे. एक्झॅक्ट तेवढाच. ठीक आहे. त्यानंतर बघा, देन ही टर्न लेफ्ट अँड सायकल 10 किलोमीटर. परत इकडे गेलेला आहे 10 किलोमीटर पर्यंत लेफ्ट टर्न घेऊन. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे, हाऊ मेनी किलोमीटर्स विल हॅव टू सायकल टू रीच हिज होम. म्हणजे इथून इथपर्यंत जायला त्याला किती किलोमीटर जावं लागेल. एकतरी 10 किलोमीटर आणि इथलं 5 किलोमीटर. हे टोटल होणार आहे किती? एकतरी ते 10 आणि ते 5 है ना. 10 प्लस 5 किती? 15 किलोमीटर. आहे का 15? आहे. ऑप्शन बी 15 किलोमीटर. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. एक्झॅक्टली सेम तसंच होतं जो याच्या मागचा प्रश्न होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो 9 मेचा जो आपला अटेम्प्ट आहे त्यासाठी सर्वांनी तयारी सुरू करायची आहे. आणि त्याकरिता 1 एप्रिलपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचे संपूर्ण सिलेबस, संपूर्ण चॅप्टर जे आहे ते लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केले जातात, जे की मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. मग काही कारण असेल तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन पाहून सुद्धा तुमची तयारी करू शकता. त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ है ना. या सर्व गोष्टी तुम्हाला तयारीसाठी या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करा. किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, अजिबात विसरू नका, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तयारीला लवकरात लवकर सुरुवात करा. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल.
इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचं आहे. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. एकदा का तुम्ही जॉइन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील.